बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। 30 डिसेंबरपूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत बदल करता येईल, त्यानंतर 2027 पर्यंत बदल करता येणार नाही असा शासनाचा आदेश होता। पण कोल्हापूर महापालिका प्रशासनानं शहराच्या हद्दवाढीबाबत कोणतेही प्रयत्न केले नाहीत। आता तर महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय, त्यामुळे यापुढे 2 वर्ष कायद्यानं हद्दवाढ होऊ शकत नाही। निष्क्रिय प्रशासनामुळे शहराच्या विकासाला खीळ बसल्याचा आरोप करत कृती समितीनं आज महापालिकेच्या दारात बोंब मारो आंदोलन केलं। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत कृती समिती सातत्यानं पाठपुरावा करतेय। गेली 5 वर्ष कोल्हापूर महापालिकेवर प्रशासक राज आहे। या काळात महापालिका आयुक्तांनी हद्दवाढीबाबत ठोस भूमिका घ्यायला हवी होती, पण महापालिका प्रशासनानं हद्दवाढीसाठी शासनाकडे कसलाही पाठपुरावा केला नाही असा आरोप हद्दवाढ कृती समितीनं केला। आता तर महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यात, त्यामुळे 2027 पर्यंत कायद्यानं शहराची हद्दवाढ होऊ शकत नाही। लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहाची मुदत संपेपर्यंत हद्दवाढ होणार नाही। हद्दवाढ रेंगाळण्यास सर्वस्वी महापालिका प्रशासक आणि अधिकारी जबाबदार आहेत असा आरोप कृती समितीनं केला। महापालिका अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळेच शहराची हद्दवाढ रखडली असून कोल्हापूर शहराच्या प्रगतीला खीळ बसत असल्याचा दावा हद्दवाढ कृती समितीनं केला। अशा परिस्थितीत आज महापालिका प्रशासनाच्या विरोधात कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी बोंब मारो आंदोलन केलं। त्यामध्ये आर.के. पोवार, ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, दिलीप देसाई, अशोक भंडारे, फारुख शेख, निलेश पिसे, सुमित पाटील, अविनाश दिंडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते।